महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असतानाही पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, तलासरी, मनोर आणि विक्रमगडसह विविध भागांमध्ये अनेक ठिकाणी गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जातात. किराणा दुकाने, टपऱ्या, महामार्गालगतचे धाबे, हॉटेल तसेच काही इतर ठिकाणीही गुटखा सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा असून त्यामुळे बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. राज्यात आरोग्यास घातक पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी विविध ठिकाणी प्रभावी कारवाई केल्याची चर्चा असताना पालघर जिल्ह्यातही अशाच प्रकारची कठोर मोहीम राबवण्याची मागणी नागरिकांकडून होती. काही नागरिकांनी स्थानिक पातळीवरील कारवाई पुरेशी होत नसल्याचा आरोप करत स्थानिक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते. दरम्यान पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घालून जिल्हाभर सुरू असलेल्या कथित गुटखा विक्रीवर प्रभावी कारवाई करावी तसेच जिल्हा गुटखा मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. आता या मागणीनंतर प्रशासन कोणती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नाव काय तुझं? चिराग. विमल केव्हापासून विकत होता? विमल केव्हापासून विकत होता? बंदच होते. जेव्हा चालू होतं तेव्हा विकले, आता बंदच होते. आता आजपासून विकत नाही म्हणजे म्हणजे आजच विकले काढलेले तसं बंदच होते. बस केव्हापासून बंद केलं? संध्याकाळपासून? जेव्हापासून ते होतं झालेलं तेव्हा बंदच होते. तुमचं नाव काय? लता जैन. लता जैन. हा विमल केव्हापासून तुम्ही विकताय? विमल केव्हापासून विकतात केव्हापासून? हां आज नाव काय तुमचं? द पोलीस न्यूजसाठी माधव तल्हा, पालघर.